शून्यापासून शिखराकडे. एक लहानशा गावात सिद्धार्थ नावाचा एक मुलगा राहत होता. गरीब घर, परिस्थिती बिकट, पण डोळ्यात स्वप्न होती मोठी. मोठा माणूस व्हायचं. शाळेत तो फारसा हुशार नव्हता, पण एक गोष्ट त्याच्याकडे होती, संकटांशी लढण्याची इच्छाशक्ती. त्याच्या वडिलांचं लहानसं शेतीचं काम होतं आणि आई घरकाम करून काही पैसे मिळवायची. अनेकदा रात्री घरात जेवायला काही नसायचं, पण आई एक गोष्ट नेहमी म्हणायची, सिद्धा, परिस्थितीचं रडगाणं गाऊ नकोस, परिस्थिती बदलायला शिक. सिद्धार्थ शाळेत मधल्या सुट्टीत मित्रांच्या डब्यातून अन्न चोरून नाही तर विनंती करून खात असे. काही जण हसत, काही दया करत, पण तो कुणाचं काही वाईट मानत नसे. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. मी काहीतरी करून दाखवेन, असं तो स्वतःला रोज सांगायचा. वय होतं वाढत, तसतसं जबाबदारी वाढली. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्याला फारसं यश मिळालं नाही. लोक म्हणाले, हा काही करणार नाही आयुष्यात, पण त्यानं हार मानली नाही. शहरात जाऊन छोट्या मोटार भागांच्या दुकानात कामाला लागला. सकाळी 8 ते रात्री 10. काम, मेहनत, थोडं शिकणं, सतत झगडा. एका रात्री तो फार थकलेला होता. फुटपाथवर झोपायला गेला तेव्हा त्यानं स्वतःला विचारलं, हेच का माझं जीवन? काही बदल होईल का? आणि तो क्षण त्याच्या आयुष्यात वळणबिंदू ठरला. सिद्धार्थनं कामाच्या दरम्यान स्पेअर पार्ट्सच्या मशीनवर लक्ष दिलं. कसे तयार होतात, काय सुधारणा करता येईल ते तो नोटबुक मध्ये लिहून ठेवायचा. हळूहळू त्याला मशीन समजायला लागलं आणि एक दिवस त्याने एक छोटंसं किफायतशीर डिझाईन तयार केलं. त्याच्याकडे पैसे नव्हते, पण आत्मविश्वास होता. त्याने स्थानिक बँकेत जाऊन लोन मागितलं. पहिल्यांदा नकार मिळाला, दुसऱ्यांदा पुन्हा नकार. तिसऱ्यांदा त्याने बँकेच्या मॅनेजर समोर स्वतःचं छोटंसं प्रेझेंटेशन केलं. त्याची जिद्द बघून मॅनेजर म्हणाले, तुला पैसे द्यायला नियम मोडू शकत नाही, पण तुझी जिद्द बघून एक खास योजनेतून मदत करतो. आणि त्या एका मदतीवर त्याने स्वतःचं छोटंसं स्टार्टअप सुरू केलं. काही महिन्यात त्याचा स्पेअर पार्ट्स प्रोजेक्ट यशस्वी झाला. लोक त्याच्याकडे कामासाठी येऊ लागले. काही वर्षातच त्याचं नाव सिद्धार्थ इंजिनिअरिंग सोल्युशन्स म्हणून प्रसिद्ध झालं. त्याचं यश पाहून त्याचं गाव त्याला बोलावू लागलं. शाळा, ज्या ठिकाणी त्याला एकेकाळी अपमान सहन करावा लागला होता, तिथं तो आता गेस्ट स्पीकर म्हणून आमंत्रित झाला. मंचावर उभा राहून तो म्हणाला, तुम्ही कितीही गरीब असाल, अपयशी असाल, लोक तुमच्यावर हसतील, पण एक गोष्ट विसरू नका, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर कोणतंही शिखर गाठता येतं. ही कथा आपल्याला सांगते की आयुष्य कितीही कठीण असलं तरी संघर्ष आणि चिकाटी हीच खरी संपत्ती असते. अपयशाने थांबू नका, अपमानाने मोडू नका, कारण जिथे विश्वास असतो तिथे यश दारावर येतं.